मी काय म्हणते, जर तुम्ही देवगडला येणार असाल ना, तर या पांडवकालीन विमलेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. देवगड पासून अवघ्या 15 किलोमीटरवर वाडे गावात वसलेलं एक जागृत देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिर. पांडव वनवास काळात असताना केवळ एका रात्रीत हे मंदिर बांधले गेले अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला पाहायला मिळते ती कोरलेली सुबक अशी विरगळ. येथे काळभैरवाची गूढ गुफा आहे, जिथे स्त्रियांना प्रवेश नाही. तर जवळच गणपती बाप्पांचं मंदिर सुद्धा आहे, जे श्रद्धेला नवी उभारी देतं. विमलेश्वर मंदिर जांभ्या खडकात कोरलेलं आहे. सभा मंडपात वटवाघुळांचा वावर असतोच, पण आश्चर्य म्हणजे गाभाऱ्यात पाऊल टाकताच एकही वटवाघूळ दिसत नाही. जणू त्या पवित्र जागेत निसर्गही नतमस्तक झालाय. गाभाऱ्याच्या मध्यभागी स्वयंभू शिवलिंग आहे, जे शतकानुशतक अखंड भक्तिभाव जागृत ठेवतं. आमच्या विमलेश्वर मंदिराची खासियत म्हणजे ना, या मंदिरामध्ये गाभाऱ्यात शिवलिंगाकडे जाताना खाली उतरून नाही तर वर चढून जावं लागतं. आणि ह्या मंदिराचं वेगळेपण म्हणजे या मंदिरात दरवाजेच नाहीत, त्यामुळे ह्या मंदिर कायम उघडं असतं. मंदिराच्या खालच्या बाजूला अखंड वाहणारा एक झरा सुद्धा आहे. विशेष म्हणजे या झऱ्याचं पाणी वर्षाचे 12ही महिने वाहत असते. दगडातून उभे ठाकलेले 2 भव्य हत्ती पाहून प्रत्येक भाविक मंत्रमुग्ध होतो. दाट वनराई, शीतल वातावरण आणि पवित्रतेची अवर्णनीय अनुभूती. हे मंदिर प्रत्येक भाविकाला निसर्गाच्या आणि श्रद्धेच्या कुशीत घेऊन जातं. मग कधी येतात देवगडातल्या विमलेश्वर मंदिरात?